तर आज मी आलो आहे मित्राच्या बागेत पंजी मारायला. तर आपल्या मित्राची पेरूची बाग आहे. तर आता त्याची छाटणी आली आहे. तर 2-3 दिवसात छाटणी करणार आहे. तर त्याची छाटणीपूर्वी आपल्याला पंजी मारून द्यायची. ही अशी काय मित्र हो पेरूची बाग आहे आपल्या मित्राची. तर यातून मधून मारायचं आपल्याला. पंजी मारतो सध्या. पंजी मारून परत रोटर मारायचं आहे. रोटर मारून परत माती लावून द्यायचे मित्र. कारण की सध्या पावसाळा आहे. छाटणी करून पुन्हा स्प्रे वगैरे चालू होतात. पंजी मारून रोटर मारावं लागेल. रोटर मारून माती लावावं लागते. माती लावल्यानंतर पूर्ण पुन्हा गवत इकडे सारते. मध्ये पूर्ण गवत झालं. हे गवत पूर्ण कुट्टी करून बाहेर बोधावर टाकावं लागते मित्र. बोध भरावं लागते. चला चालू करूया आपण. तर मित्रांनो ही बाजू लागत नाही आहे, ती बाजू जास्त लागते. तर आता काय करायचं मित्रांनो, ह्याची सेटिंग उतरवायची मित्रांनो. ह्याची टॉपलिंग असते ना, ह्याची कोणती बाजू लागत नाही त्यानुसार खाली सोडायची. समजा ही उजवी बाजू लागत नसली टॉपलिंगची तर ही खाली सोडायची. आणि समजा पलीकडली बाजू लागत नसली तर त्याला काय याला उचलायचं मित्रांनो. ह्याला वर घ्यायचं, ती बाजू लागते. लक्षात आलं का? जर ही बाजू लागत नसली मित्रांनो तर ह्याला खाली घ्यायची. आणि समजा ती बाजू लागत नसली तर ह्याला वर घ्यायची मित्रांनो. लक्षात ठेवा. तर आता हे रान झालंय मारायचं. तर आता आपण इकरी मारलोय, आता दुहेरी मारतोय. म्हणजे कुठं कुठं राहिलेलं वगैरे निघून जातं, फोडून जातं. त्यामध्ये आपला रोटरला ताप नाही करणार. आबाळ एक भरलंय मित्रांनो. एवढा आबाळ पाऊस यायची ना संपून जाईल. अजून एका मित्राकडे जायचं आपल्याला लगेच. हे झाल्यानंतर आपण तिकडे जाऊ. तर नमस्कार मित्रो. तर सॉरी काल ब्लॉग अर्धा राहिला. तर काय विषय झाला होता माहिती का? काल पंजी मारता मारता आपला पंजीचा नट पडला. नट पडल्यानंतर मातीत सापडतच नव्हता. तुम्हाला दाखवतो नट कुठला पडला. हे पाय, हे असा नट पडला, तिथला बॉडी बोल्ट पडला. त्यामुळे नट सापडला. त्यामुळे बंडाळ झाले. नट आणायला कोण नव्हता, सगळंच बंद पडलं. त्यामुळे काय झालं, तसंच रात्री घरी आलो. परत लोहाराला गेलं. परत थोडं जाऊन हार्डवेअरमध्ये हा नट आणला. नट आणून फिटिंग करून आता चालू केलं मित्रांनो. त्या मित्राचं रान राहिले तसंच अर्ध. तर आता दुसरीकडे आलोय, दुसऱ्या बागेत आलो. तर त्या मित्राचं रान राहिले अर्ध. आता दुसऱ्या बागेत आलो मित्रांनो. हे पण मित्राचीच बाग आहे. हे पण पेरूचीच आहे. आता काय करायचं आहे, इथून परत आपल्याला हे मारून तिकडे जायचं आहे. हे पहा मित्रांनो, अशी लागते पंजे. तर ही काय आपल्या मित्राची पेरूची बाग. यामध्ये काय करायचं हे असं आहे, यामध्ये मधून पंजी मारायचं, परत रोटर मारायचं, परत माती एकीकडं पंजीने ढकलून द्यायची. विषय काय मित्रांनो, पेरूची छाटणी झाली तुम्ही पाहू शकता. हे बघा, इथून छाटणी झाली आहे. तर आता हे फुटलेत. तर याला फॉर्म बसतो त्या फळाला. ते पण व्हिडिओ तुम्हाला दाखवतो, फॉर्म वगैरे कसं बसायचं. मित्रांनो चालू केले पंजे, ट्रॅक्टर चालू केला. तर अशा प्रकारे काय पंजे लागतात. मित्रांनो तुम्हाला एक मी सिगरेट सांगणार आहे. खूप मोठा ट्रॅक्टरचा एक सिगरेट आहे मित्रांनो. हा आहे ड्राफ्ट कंट्रोल. हे तुम्ही पाहू शकता. हा ड्राफ्ट कंट्रोल आहे मित्रांनो. हा झिरो ड्राफ्ट कंट्रोल. तर हे काय करतं मित्रांनो, आपल्याला पंजी वगैरे मारताना, पेरणी करताना काय असतं, खोल जातं ट्रॅक्टर. जर उताड वगैरे लागू नये म्हणून जर हा आपण एक वरती केला तर काय करतं मित्रांनो, असे पंजी जात असताना किंवा पेरणी यंत्र जाताना कुठं उताड लागलं तर ऑटोमॅटिक न उचलता ती पण किंवा पंजी वर येते. व तो काही इम्प्लिमेंट असेल तो वर येऊन परत आणि ज्या खोलीला सोडलं तर त्या खोलीला जातं. अशी मित्रांनो एकतर सेफ्टी बनून राहते. परत एक लेवल रान निघतं. आणि जर हा 1 नंबरवरती आहे, हा जर 2 नंबरवरती केला तर आणखीन फायदा होतो. ज्यामध्ये सेन्सिंग काय करतं मित्रांनो, लगेच उचलतं, लगेच खाली जातं. म्हणजे क्विकली 1 नंबरमध्ये काय होतं, हळू काम करतं. आणि 2 नंबरमध्ये फास्ट काम करतं. म्हणजे क्विकली ड्राफ्ट कंट्रोल उपर जाऊ शकतं आणि परत खाली येऊ शकतं. तर मित्रांनो मारायचं झालं, शेवटची काकरी चालू आहे. अर्धा तास वगैरे घेतले आपण. आता ही शेवटची काकरी मारून घराकडे जाऊया. झालं शेवटची काकरी दाबून मारू मित्रांनो. तर आता शेवटची काकरी मारताना हे झाड आलं बोराट्या झाडवं.
तर झाड नको तोडूया आपण, फक्त एवढा फाटाच तोडूया, कारण की झाड ठेवावं पर्यावरणाला चांगलं असतंय. कधीच झाडे तोडू नका मित्रांनो, बांधावरचे वगैरे. लागलं तर काम पडलं फक्त त्याचा फाटा तोडा, पूर्ण झाड नका तोडू. आपण फक्त फानगरे आणणार आहे, फक्त आडवं लागणार एवढीच.